मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज सकाळीच शेगावला जाण्याचा प्लॅन चालू होता। तर शशीच्या बाबांना अचानक काम निघालं, तर त्यामुळे आमचं जाणं कॅन्सल झालं। पण आत्या आणि मामाजी हे जात आहेत दोघं जण, तर शशी जात आहेत आज त्यांच्यासोबत। तर शशीला असं पण बाहेर फिरायला खूपच आवडतं, त्यामुळे आज ते आजी आजोबांसोबत शेगावला दर्शनाला जाणार आहे। सोबतच मी गावी जाणार आहे दुकानावरती माझ्या। तर आत्या मामाजी तिकडेच येणार आहेत, तर तिला तिकडेच घेऊन येणार आहेत, म्हणून आज हे दोघं जण घेऊन गेले तिला। तर मी एकटीच घरी आहे। सकाळी फ्रेश होऊनच आत्या मामाजी आणि शशी निघून गेले। मग घरी फक्त शशीचे बाबा आणि मीच राहिली। तर शशीचे बाबाला जायचं होतं, म्हणून त्यांनी म्हणत मला नाश्ताच करायचा आहे, मला बाकी काही करू नको स्वयंपाक वगैरे। तर मग आता काय करायचं नाश्त्यासाठी, तर फ्रीज बघितलं काय आहे, तर फ्रीजमध्ये गाजर आणलेले होते। तर म्हटलं चला जाऊ द्या, नाश्त्यामध्ये गोड म्हणून गाजरचा हलवाच करूयात। तर आज मी गाजरचा हलवा करत आहे। तर गाजरचा हलवा मी काही जण कसं गाजर उकळून गाजरचा हलवा करतात, किंवा काही जण खिसून करतात। तर माझी देखील गाजर खिसूनचीच पद्धत आहे। तर मी इथं अर्धा किलो गाजर होते आमच्या घरी, ते सर्व गाजर खिसून घेतलेत। सोबतच त्यामध्ये टाकण्यासाठी 2 वाट्या साखर घेतली, थोडेसे 2-3 दोडे घेतले, ते सुद्धा बारीक करून घेतले। नंतर तूप घेतलं थोडंसं। तर आता हे सर्व साहित्य माझं काढून झालेलं आहे। आता मी बनवते गाजरचा हलवा। गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी एक पॅन घेतला, तो छान असा गरम झाला की त्यामध्ये थोडंसंच एकदम किंचित 1 चम्मचभरच तूप टाकलं। तर त्या तुपामध्ये जो गाजर किसून ठेवलेले होते, त्या गाजराचा पूर्ण खिस टाकून दिला आणि त्याला आता छान असं कमी आचेवरच 5 ते 10 मिनिटं छान असं भाजून घेत आहे। तर छान असं भाजून झाल्यानंतर गाजर छान असा भाजून झाला की त्याला छान असा स्मेल यायला लागतो। तर स्मेल आला म्हणजे आपला गाजर छान प्रकारे भाजून झालेला आहे। तर यामध्ये काही जण काय करतात की दूध वगैरे काही न टाकता फक्त असंच भाजून घेतात आणि त्यामध्ये साखर टाकून आणि पूर्ण म्हणजे साखर विरघळली वगैरे की त्यांचा हलवा तयार होतो। तर मला ते थोडं कचकच लागल्यासारखं वाटतं, म्हणून मी हे गाजरमध्ये थोडं दूध असलं आपल्याकडे तर दूध, नाही तर किंचित असं आपल्याला 1-1.5 कप पाणी टाकायचं आणि त्याला एक वाफ येऊ द्यायची, थोडंसं शिजवून घ्यायचं। जेणेकरून काय होतं, गाजर जे कचकच लागतं ना खायला ते लागत नाही, ते मऊसर शिजतं आणि त्यामुळे सर्व जो हलवासुद्धा आहे तो पण मऊ होतो। म्हणून मी इथं दूध घेतलेलं आहे। तर इथं मी 2 कप दूध घेतलेलं आहे। 2 कप दूध त्यामध्ये टाकून दिलं आणि 5-10 मिनटं त्याला उकळी आली। 5-10 मिनटातच पूर्ण दूध आटून गेलेलं। नंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर टाकली। तर मी हे जे गाजर होते ते ऑलरेडीच छान होते, म्हणजे गोडच होते, त्यामुळे मला इथं जास्त साखर टाकावी नाही लागली। तर मी थोडीशी साखर टाकली। साखरेचं पाणी झालं। पाणी झाल्यानंतर आता त्याला 5 मिनिटं शिजू देते। त्यानंतर जो आपला हलवा आहे त्या हलव्याला एक वेगळाच कलर येतो, कारण साखरमुळे गोड होतं आणि गोडमुळे वेगळाच असा लालसर कलर आपल्या हलव्याला येत असतो। तर हे बघा, आपण बघू शकता छान असा आपला हलवा आता शिजत आहे। गाजरचा हलवा अशी रेसिपी आहे की जे झटपट तयारसुद्धा होते आणि खायला पण खूप छान लागते। आणि आपल्याला जेव्हा पण काही असं गोड खावंसं वाटलं की गाजरचा हलवा नक्की करून बघायचा, खायला पण टेस्टी लागतो आणि पौष्टिकसुद्धा असतो आणि आपण याला स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो। तर हे 2 ते 4 दिवस 8 दिवससुद्धा हा गाजरचा हलवा आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो। चला तर आता गाजरचा हलवा शिजत आहे, तोपर्यंत मी भांडे वगैरे आवरून घेते। भांडे वगैरे छान असे घासून धुवून घेतले, तोपर्यंत छान असा आपला गाजरचा जो हलवा आहे तो सुद्धा आता शिजून आलेला आहे। तर त्याला चांगलं शिजू द्यायचं, जेवढं पण त्यामध्ये पाणी राहतं ते पूर्ण असं चांगलं आटून गेलं की काय होतं, आमचं गाजरचा हलवा आहे तो असं घट्टसर होतो। आणि जर आपण त्यामध्ये पाणी वगैरे राहू दिलं तर तो थोडावर आपल्याला जसं आपण सुजी वगैरे बनवतो त्या टाईप लागतो। त्यासाठी आपण पूर्ण जे त्यामधलं पाणी आहे ते पूर्ण आटू द्यायचं, आणि म्हणजे कोरडा आपला असा गाजरचा हलवा खायलासुद्धा छान लागतो। तर हे बघा, आता माझा गाजरचा हलवा तयार झालेला आहे। आता मी याला छान असा टेस्ट करते। नाश्ता वगैरे करून मी गेली शॉपवरती, शशीचे बाबा गेले ड्युटीवरती आणि आत्या मामाजी गेलेले होते शेगावला, तर ते देखील आले शॉपवरती। तर ते दोघं तिकडून शशीला घेऊन तिथंच आले शॉपवर डायरेक्ट। आणि या शशीने तिथं मंदिरामध्ये जे मस्ती केली त्याचे काही फोटो मी तुमच्यासोबत इथं शेअर केले आहेत। तर हे बघा, शशी आलेली आहे। तर शशीने तिथं आजी आजोबांना छान अशी डॉल घेऊन मागितली।
तर छान अशी रेड फ्रॉक घातलेली डॉल तिने आजोबांना घेऊन मागितलेली आहे. आम्ही जेव्हापासून दुकान टाकलं तेव्हापासून आता मामाजी तिथं आलेच नव्हते, म्हणजे आले पण 1-2 वेळा, पण ते दुकानात कधी आलेच नाही. घरीच यायचे न तसेच निघून आले. तर आज आले, त्यांच्याकडे टाईम आहे. तर आत्या पण आणि मामाजी पण दुकानामध्ये बसलेले होते. तर मामाजी काही वेळ बसले, चहा पाणी घेतलं त्यांनी, नंतर ते निघून गेले. मग त्यांना थांबा थांबा करून सर्वांनी रात्रभर तिथंच थांबवलं. रात्रभर ते तिथंच थांबले. तर आत्या मामाजी दोघं पण दुकानामध्ये आज बसले, म्हणजे पूर्ण आता 1 वर्ष होतील आमचं दुकान ओपन करायला. तर आज कुठं त्यांना वेळ भेटला आणि ते दुकानामध्ये बसलेले होते. तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट करा. चला तर मग भेटूया ना पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.